रात्री तर भाऊ ह्या काकानं पुरा माहोलच केला. चला सांगतो काय झालं. तर पोट्टे हो, काय म्हणता सगळ्यांना जय श्रीराम. सकाळी सकाळी निघालो कॉलेज जायला. आलो कॉलेजमध्ये कारण आज पेपर होता ना, आणि आज होता प्रॅक्टिकलचा पेपर. भाऊ ग्राफ जमत नाही, काय बी काढून ठेवून दिलं. आपल्या भावाचा तर काही अलगच विषय चालू होता. मग आपल्या क्लासमेटले ब्लॉगमध्ये वगैरे घेतलं, मग प्रॅक्टिकल वगैरे लिहिलं तुमच्या भावानं. तेवढंच मग तुमच्या भावाला हॉल तिकीट वगैरे घ्यायची होती. मग तुमचा भाऊ ऑफिसमध्ये आला, मग घेतली हॉल तिकीट वगैरे. मग आपल्या शाळेला आखरी बाय म्हणून टाकलं. निघालो बा मग घरी झाले. आलो घरी तेवढ्यातच तुमच्या भावाला भूक लागली. तर मग तुमच्या भावानं काढलं ताट, आणि मग जेवायच्या आधी तर भाऊ काही स्वीट पाहिजे ना, मग ऑरेंज वगैरे शिल्ल. मग बसलो जेवायला पद्धत मध्ये. तुम्हाला तर माहिती आहे भाऊ, तुमचा भाऊ जेवणात कधी मागणारात. मग टीव्ही वगैरे लावली. तेवढ्यातच पाहिलं तर मम्मी उसळ बनवत होती. मग उसळ वगैरे घेतली, थेबी निपटवली तुमच्या भावानं. मग आणि पोट्टे हो, संध्याकाळचा व्ह्यू हार्ड येत होता. मग मम्मी म्हणे डेअरीत जा म्हणे, सामान आणायचं होतं. आलो डेअरीत, सामान वगैरे घेतलं. मित्राच्या घरी आलो तर साला वेब सिरीज पाहत होतो. भाऊ संध्याकाळी बाहेर निघालो तर काका पाहणं कसे गाणे म्हणते. के पान बनारस वाला, के पान बनारस वाला. चला मग पोट्टे हो, मी गाण्याची मजी उचलतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.